कृष्ण पदारविंदयोर निवेशितं तद्गुणरागि चौरीह न तेयं पाशं भृतश्च तद्भटान् स्वप्नेऽपि पश्यन्ति हि चीन निष्कृता। अजामिळ नावाचा ब्राह्मण सत्कर्म करणारा ब्राह्मण आहे. यम नियम या सर्वांचं पालन करणारा तो आहे. भिक्षाटन हे सर्व त्याला उपलब्ध असून सुद्धा, धन ऐश्वर्य एवढं उपलब्ध असून सुद्धा त्यानं आपले पूजा पाठ कर्म सोडलेलं नाही. आणि 10 गावची जहागिरी अर्थात पूजा पाठ करणं हे त्याच्याकडे आलेलं आहे. दररोज एका गावाला जाणं, ज्या गावाचं निमंत्रण असेल त्या गावाला जाऊन देवपूजा, पूजा पाठ इत्यादी कर्म करण्यामध्ये तो अजामेळ कधीही आळस करत नाही. तपसा ब्रह्मचर्येन शमेन च दमेन च त्यागेन सत्य शौचाभ्याम यमेन नियमेन च. तपसा काही वाचिक आणि मानसिक तप, ब्रह्मचर्येन ब्रह्मचर्याचं पालन पूर्वक, शम दम त्यागही मोठा आहे, सत्य ज्याच्या जीवनामध्ये आहे आणि अंतर आणि बाह्य स्वच्छता, इंद्रिय निग्रह या सर्व नियमाचं पालन करणारा हा ज्यावेळी एक दिवस पूजापाठ करण्यासाठी अन्य दुसऱ्या गावाला गेलेला आहे. पूजापाठ ओळखली आहे. पूजापाठ ओळखून तो ज्यावेळेला परत येऊ लागला, परत येताना एका वृक्षाखाली तर एक असं वाईट दृश्य पाहिलं. मदोन्मत्त अवस्थेमध्ये असलेली भिल्ल स्त्री आणि भिल्ल पुरुष दोन्ही रथी क्रीडेमध्ये रत आहेत. या डोळ्याने जे वाईट पाहिलं, जशी दृष्टी असेल तशी सृष्टी बनते. अजामिळाने आज दृश्य वाईट पाहिलं आणि अजामिळाच्या मनामध्ये सहज शंका आली. आपण एवढं तप, ब्रह्मचर्य, शम दम त्याग, सत्य शौच, इंद्रिय निग्रह एवढं शास्त्रास्त्राचं आचरण करून, पूजा पाठ करून आपल्या घर प्रपंचामध्ये एवढी मौज, एवढी मस्ती आपण लुटू शकत नाही. जे की ज्यांनी कधी नियमांचं पालन केलं नाही, ज्यांनी तपश्चर्या केली नाही, ज्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही, शम नाही, दम नाही, इंद्रिय निग्रह नाही, आंतरबाह्य शुद्धी नाही, अशी ही भिल्ल समाजातली माणसं आणि ते मदिरापान करून, मांस खाऊन या अरण्यामध्ये अगदी मस्तीनं राहतात. का बरं? आपणच असं काय ठिका घेतला नियमानं राहायचं. आणि म्हणून त्यांना आपल्या गळ्यामध्ये जी पवित्र माळ तुळशीची होती, जानवं जे होतं हे जानवं काढून ठेवलं, तुळशीची माळ काढून ठेवली. घरी येत असतानाच त्या भिल्ल स्त्रीला तो घरी घेऊन आला. घरच्या पत्नीला सांगितलं, आजपासून तुझ्याकडं जी 9 मुलं आहेत त्यांचा सांभाळ करायचा. आजपासून मी तुमच्या घरामध्ये येणार नाही. मी दुसरी पत्नी केलेली आहे. आणि त्या दुसऱ्या पत्नीसाठी तो घरामध्ये मांस आणू लागला, मदिरा पान करू लागला. गावातल्या लोकांनी पाहिलं, अरे ब्राह्मण होता अजामेळ, शुद्ध सत्वगुणी त्याचा आहार होता, आम्हाला मार्गदर्शन करत होता. जाता येताना आम्ही त्याला नमस्कार करत होतो. कोणती तिथी कधी आहे, एकादशी कधी आहे, पौर्णिमा कधी आहे,
कोणत्या तिथीला कोणतं कार्य करावं, शुभ मुहूर्त कधी आहे हे सर्व सांगणारा ब्राह्मण, पण आज मात्र तो सर्वस्व बिघडलेला आहे. आता गावातले लोक त्याला विचारत नव्हते, त्याच्याकडे येत नव्हते. यस्य प्रवयसः पुत्रा दशतेषां तु योवमः. अजामिळ एवढा बिघडलेला आहे आणि गावातल्या मंडळींनी वर्ज्य केलं, सोडलं त्याचं घर, त्याच्याकडे जात नव्हतं. तो असा वाईट वागत गेला आणि त्याचं संपूर्ण जीवन जवळजवळ उद्ध्वस्त झालेलं आहे. एक दिवस असा उजडला त्या अजामिळाच्या जीवनामध्ये. काही संत महात्मा मंडळी त्याच्या घरी आली, त्यांनी भोजन मागितलं. अजामिळाने विचार केला, न जाणो कोणत्या जन्मातली पुण्य आपली जागृत झाली. मी एवढाही वाईट वागलोय, धर्मपत्नीला बाजूला ठेवलं, माझ्या लेकरांना बाजूला ठेवलं, तरी पण काही महात्मा मंडळी माझ्या घरी आलेली आहे. माझं जवळजवळ भाग्य नशीब आता उजळलेलं आहे. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, मी संत चरण पावलो. अजामिळाची जरी बुद्धी भ्रष्ट होती तरी पण तो विचार करला, नक्कीच आज फिटले माझे कोडे, बहुता जन्मीचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. नक्कीच आज माझा भाग्याचा उदय आहे, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्य म्हणजे कोणतं भाग्य? ते जोडी संत पाय, संतांचे चरण रस. संत आपल्या घरी येणं आणि खरं भाग्य ते आहे. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा,
मी निकट वास बरा संतापाई. संतांची संगती प्राप्त होणं, त्यांच्या जवळ राहायला मिळणं खरं भाग्य ते आहे. आजच्या वेळानं ओळखलं, आज महात्मा मंडळी माझ्या घरी आली आहे आणि खरोखर माझं भाग्य आज उदयाला आलेलं आहे. संत मंडळी आली, नुसती आली नाही, त्यांनी सांगितलं अजामेळ आज तुझ्या घरचं भोजन आम्हाला हवं आहे, आज जेवण दे. अजामेळानं तर अधिक भाग्य समजलं, भोजन तयार केलं, जेवण वाढलं. अजामेळानं यथेष्ट भोजन केलं. अन्नदाता सुखी भव. आणि तो महात्मा मंडळी आशीर्वाद देते. आशीर्वाद देऊन अजामेळला जाता जाता सांगितलं, अजामेळ तुझ्या पूर्व पुण्याईने आज आम्ही तुझ्या घरचं भोजन घेतलंय. त्याला 9 पुत्र होते, पहिले 9 मुलं. महात्मा मंडळी सांगितलं तुला 10वा मुलगा होणार आणि त्याचं नाव नारायण. नारायण असं नाव ठेव. अजामेळने विचार केला, पहिली 9 मुलं आहेत, त्यांना आपण बाजूला ठेवलं आणि आता आपल्याला 10वा मुलगा पुत्र रत्न प्राप्त होणार, त्याचं नाव नारायण असं ठेवायचं. पण त्याला केलेलं जे पाप होतं, त्याला वाटलं मी हे पाप कुणाला माहिती होऊ दिलं नाही. पण आपण जे करतो, पाप असेल पुण्य असेल, यांना 12 जण साक्षीदार असतात. 12 जण. अजामेळ पहिला ब्राह्मण होता. आता संत मुखामध्ये भोजन गेल्यामुळं खरोखर त्याचं पुण्य जागृत झालं. अन्नदानम महत्तानम विद्यादानम ततः परम. अन्नदान महत्वाचं दान, सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान काय असेल तर ते अन्नदान आहे. अन्नदान. अन्नदाने दृढायुषी उदकदाने सदा सुखी. जन्मो जन्मी प्राणिया. अन्नदान महत्वाचं दान, महत्वाचं. देने को अन्नदान, लेने को हरि नाम, तरने को लीनता और डूबने को अभिमान. आपल्याला जर काही वस्तू द्यावीच वाटली, एखाद्याला द्यावीच वाटली, तर अन्नदान. नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, फुकावते जीवन तरी पाजा. फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा. नेदा तरी
तुकाराम महाराज एखाद्याला अन्नदान नाही करता आलं, फुकाचे जीवन तरी पाजा, मग पाणी द्यायला काय हरकत आहे? तसं तर अन्नदान महत्वाचं. अन्नदानापेक्षा विद्यादान अधिक श्रेष्ठ आहे. अन्नदानम महद्दानम विद्यादानम ततः परम, अन्नेन क्षणिका तृप्तिर यावत जीवम तो विद्या. भोजन केल्यानंतर काही काळापुरती भूक शांत होते, पण ते पचन झाल्यानंतर पुन्हा भूक लागते. पण विद्यादान सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान आहे, पण ते सर्वांना शक्य नाही. विद्यादान सर्वांना शक्य नाही, कारण आपल्याकडे तशी विद्या असावी आणि मग ती विद्या आपल्याला दुसऱ्यांना देता येते. आपण जर काळं अक्षर म्हैस बराबर अक्षर जर पुढं आणली तर म्हशीच्या पाया एवढा एक एक अक्षर दिसतं. म्हणजे हे अक्षर काय ओळखायला येत नाही, म्हणजे इतका अज्ञानी आहे. म्हणून आमच्या सरकार मायबाप ना माग शाळा काढल्या होत्या संध्याकाळच्या, माग संध्याकाळच्या शाळा काढल्या, शिकायचे लोक त्याच्यामध्ये अक्षर ओळख. मी त्या शाळाला डंगऱ्या शाळा म्हणतो. डंगऱ्या म्हातारी माणसाची अक्षर गिरवायची, पण शिकले काही काही त्याच्यामध्ये सुद्धा. अक्षर कळे आणि संकट टळे. प्रौढ शिक्षण. बरीच माणसं त्यामधून सुद्धा सुशिक्षित बनलेली आहे. अक्षरासाठी ते अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका. अक्षरच आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये अक्षरच आहे, श्रीमद भगवद्गीतेमध्ये अक्षरच आहे, गाथ्यामध्ये अक्षरच आहे, ज्ञानेश्वरीमध्ये अक्षरच आहे. सर्व अक्षरच अक्षर आहेत, पण ती अक्षर कळणं मात्र गरजेचं आहे. ती अक्षर कळणं मात्र गरजेचं आहे. म्हणजे आपणाला ते आलं पाहिजे, आपल्याला ती विद्या अगोदर आली पाहिजे आणि मग नंतर आपल्याला दुसऱ्यांना देता येईल. विद्या दान हे श्रेष्ठ दान जरी असलं तरी अन्नदान इतकं सोपं नाही. अन्नदान सोपं आहे, प्रत्येक जण करू शकतो. अतिथी आपल्या घरी आला, आपण जर त्याला अन्नदान दिलं तर त्याचं महत् प्रकारचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. ते अन्नदान करत असताना ज्ञातीशी कारण नाही पै तत्वता, असो पै भलता अन्न द्यावे. ज्ञातीशी कारण नाही पै तत्वता, ज्ञातीशी कारण नाही पै तत्वता. सोपै भलता अन्न द्यावे, सोपै भलता अन्न द्यावे. ज्ञातीशी कारण नाही तत्वता, ज्ञातीशी कारण नाही तत्वता. असोपय भलता अन्न द्यावे. अन्नदान देत असताना
विचार नाही, असो पै भलता अन्न द्यावे. अन्नदान करणं सर्वांच्यासाठी सोपं आहे. म्हणून आपल्या सप्ताहामध्ये दररोज पंगत, सकाळी पंगत, संध्याकाळी पंगत, विशेष हा लाभ संत संगे. सर्वजण लाभ घेतात पंक्तीचा, भोजनाचा आस्वाद, आणि दररोज जिलेबी खायला, शिरा, पंचपक्वान्नाचा बेत खायला. लाडू, आज तर आमचे लाडू होते खायला पंक्तीला. सर्वजण वाट बघत बसले होते, पंगत कधी बसते आणि भजन कधी संपतं. भजन संपलं की लगेच भोजनाला जाऊन बसायचं. अन्नदान महत्व कळलंय आम्हाला अन्नदानाचं. आम्हाला सहज करता येण्याचं काय फार पुण्य त्यामध्ये. अन्नदाने दृढायुषी, उदकदाने सदा सुखी, जन्मोजन्मी प्राणिया. दृढ आयुष्य आणि पाणी दान केल्याच्या नंतर सदा सुखी. एका जन्मात नाही, अनेक जन्मामध्ये हे फल आपल्याला प्राप्त होत असतं. अजमळानं अन्नदान केलंय, अन्नदान खुश आहे. महात्मा मंडळी आशीर्वाद देते. 10 मुलगा झाला तर नारायण असं नाव ठेव. अजमळानं विचार केला केवढं मोठं पुण्य आहे. महात्मा मंडळी आशीर्वाद देऊन निघून गेली. अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव, पुत्रवान भव. महात्मा मंडळी निघून गेली आणि अजामेळला 10वा पुत्र. पण महात्मांनी सांगितलं होतं आता जर मुलगा झाला तर त्याचं नाव नारायण. नारायण असंच नाव ठेवलं. पण तो वयोवृद्ध झालेला होता आणि माणसं जसं जसं वयोवृद्ध होतील असं घरातल्या माणसावर, लेकरावर, नातवंडावर अधिक प्रेम, अधिक प्रेम. नातवाला जवळ घेणार, त्याच्या पाठीवरून हात फिरवणार, त्याच्या डोक्यावरून हात फिरवणार, माझा बाबू, माझा बाबू म्हणणार. त्याच आजोबांना म्हटलं जरा 2 तास विना घेता का मंदिरामध्ये? आपला वर्षातून एकदाच सप्ताह होतोय, विना घ्या 2 तास. विना घ्यायला टाइम नसतो, पण नातवंड सांभाळायला भरपूर टाइम असतो. नातवंड सांभाळायला आमचा विना नाकात बोट घालत नाही, डोक्यावरून जय शंभो करत नाही, तरी पण विण्याचा कंटाळा. आणि नातवाला जर घेतलं जवळ, लाडानं घेतलं, खांद्यावर घेतलं की मग नातू खूप बसत नाही खांद्यावर. आजोबांच्या नाकात बोट घालतो, पाय इकडं पाय तिकडं, हो 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 म्हणता म्हणता त्याला डोक्यावर घेतो. आणि डोक्यावर घेतलं की मग तो नातू जय शंभो, वरून रुद्राभिषेक, महारुद्र अभिषेक. असा आमचा विना काहीच करत नाही. अधिक लाड. अशा वेळाचा 10वा पुत्र खूप लाडका, खूप लाडका. 9 मुलांचं संगोपन झालंय, त्यांचं शालेय शिक्षण सुरू आहे, त्यांना व्यवहार कळतो, खाणं बसणं उठणं बोलणं हे सर्व त्यांना कळत आहे. त्यांची आई त्यांच्याकडे लक्ष देत आहे. पण माझा छोटासा नारायण, नारायणाला आणखी काही कळत नाही. कुठं बसावं, कुणाशी कसं बोलावं, भोजन करावं न करावं, तहान लागलेली त्याला कळत नाही. सारखं नारायणाचं चिंतन अजामेळ करतोय. पण आयुष्य आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. गेलेलं आयुष्य मिळत नाही, गेलेली वेळही मिळत नाही. अजामेळाची वेळ निघून गेली होती. आता तो वयोवृद्ध होता आणि अजामेळला आठवण झाली, मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण. मरणाची आठवण आपणाला नाही. अजामेळला कळलं की माझा मृत्यू जवळ आलेला आहे.
तो ब्राह्मण होता, माळ काढून ठेवली होती, जानव तोडून टाकलेलं होतं, भिल्ल स्त्रीला घरी आणलेलं होतं, दान पुण्य यज्ञ शम दम तप शौच इंद्रिय निग्रह अंतर इंद्रिय सर्व बंद केलेलं होतं. आणि म्हणून यमाने आपले दूत पाठवले होते, जा. तर रीतिभ्रष्ट त्याने नाम सोडून दिलं होतं, पुण्य कर्म करणं सोडून दिलं होतं. त्या अजामिळेला यम सदनामध्ये घेऊन या. तोडीती झोडीती यमाचे किंकर बहुसाल. मग त्यांना तिथं माया आणि दया नाही, ते फक्त म्हणतात नामस्मरण केलेलं आहे का, रामकृष्ण हरी म्हटला का, विठ्ठल विठ्ठल भजन केलं का, गळ्यामध्ये माळ आहे का, अन्नदान केलं आहे का, पंढरपूरला गेला, आळंदीला गेलास, पायी वारी केली. श्री संत गोरोबा काकांची वारी आली. आता मागच्या वर्षी आपलं पहिलं वर्ष होतं आणि पहिलं वर्ष असल्यामुळे आपल्या बरोबर जवळजवळ 50-60 लोक होते. आता या वर्षी दुसरं वर्ष आहे, किमान दुप्पट लोक झाली पाहिजे. आता कधी तर दुप्पट नाही, ते तिकडं कुठून यावं. गोरोबा काका आपल्या परिसराचं वैभव तेर डोकेला. श्री संत गोरोबा काकांची वारी आपण मागच्या वर्षीपासून सुरू केलेली आहे. तरी सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे, मागच्या वर्षी 2 मुक्काम होते, या वर्षी 3 मुक्काम केलेत वाटामध्ये. माता भगिनी घाबरू नका. मागच्या वर्षी दमल्या, चलता चलता दुसऱ्या मुक्कामाला परेशान झाल्या, पण या वर्षी परेशान होण्याचं काही कारण नाही. 3 मुक्काम केले, 3 मुक्काम. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढंच सन्न होईल आणि मुक्कामही व्यवस्थित केले. तरी सर्वांनी गोरोबा काकांच्या वारीमध्ये सामील व्हायचे. यमराज दूतांना पाठवलंय. तो अजामिळ होता, बिघडला होता, ब्राह्मण होता, दान पुण्य सोडलं होतं, नामस्मरण सोडलेलं होतं. आपल्या दूतांना पाठवलं. दूत आले आणि साखळी पडली त्याची गळ्यामध्ये. अजामिळानं पाहिलं, माझ्यावर काही अन्याय नाही होत हे कळलं त्याला. त्याही वेळेला त्याला कळलं, मी केलेल्या कर्माचं फळ मला मिळतंय. कलियुग आहे, इस हात से दे दो और इस हात से ले लो. आता आपण पाप केलं, त्याचं पापाचं फळ आपल्याला कधीतरी मिळेल, आता लगेच मिळू लागलंय. माझ्या गळ्यामध्ये यमराज यांची साखळी आहे. मला ते मारतायत, मला ते या मृत्यू लोकांमधून घेऊन जाऊ लागलेले आहे. तळमळ करू लागला आणि जाता जाता म्हणू लागला, माझं संपलंय, मी यमाच्या दरबारात हजर होणार, तिथं मला शिक्षा भोगावी लागणार. पण माझ्या नारायणाचं कसं, माझा नारायण काय करेल? माझ्या नारायणाला जेवणाचं कळत नाही, माझ्या नारायणाला बसावं कुठं, बोलावं काय, ज्ञान कसं प्राप्त करून घ्यावं, भोजन कसं करावं, कसं झोपावं, काही कळत नाही. माझा नारायण म्हणता म्हणता हे नारायण म्हणत होता आपल्या मुलाच्या मोहात, लेकराचा मोह होता म्हणून नारायण म्हणत होता. पण त्या वरच्या नारायणाला कळलं, अजामेळ मरताना माझं नाव घेतोय. त्याच्या गळ्यामध्ये जी शृंखला पडलेली आहे ती यमदूतांची आहे. यमदूत त्याला ओढू लागलेत. पण तो काय म्हणतोय, नारायण नारायण नारायण
बोली गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम. यमराज यांनी एका बाजूने त्यांचे यमदूत ओढू लागले आणि एका बाजूने आता विष्णूचे दूत. त्याचं कारण हा नारायण म्हणू लागला, अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. अंतिची यामती साच पण पुढले गती. शेवटच्या वेळा आपण ज्याचं नामस्मरण करणार आहोत, भगवंताचं नामस्मरण केलं तो भगवान परमात्मा स्वरूप होणार. अंतकाळ शेवटच्या वेळेला देवाचं नाव आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. यासाठी केला शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. निश्चिंतीने पावलो सावा, आता निश्चिंतीने पावलो सावा. यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड करणं म्हणजेच भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये ठेवणं. आज नारायण नामाचा उच्चार अजमेळाकडून होतोय म्हणून भगवान नारायणाने आपले स्वतःचे दूत पाठवले आणि सांगितलं जा त्या अजमेळाला स्वर्गाला घेऊन या. एकीकडे यमदूत आहे आणि आता विष्णूचे दूत आले. आता दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. विष्णूचे दूत म्हणतात हे गिराईक आमचं आहे आणि यमाचे दूत म्हणतात हे गिराईक आमचं आहे. मुखामध्ये शेवटच्या वेळेला नाम आहे. भले तो कर्मभ्रष्ट झाला होता, नीतिभ्रष्ट झाला होता, पण आज नारायणाचं नाम मुखामध्ये असल्यामुळे
त्या नारायणाने आपल्या दूतांना सांगितलं घेऊन या त्याला, स्वर्गाला घेऊन या. पण बाचाबाची दोघांच्या मध्ये, यमदूत आणि विष्णुदूतामध्ये. विष्णुदूतांनी यमदूतांना मारलं, त्यांच्या ताब्यामधून अद्याप सोडून घेतला. यमदूत यमराजाकडे गेले आणि विचारलं, यमराज, तुम्ही ज्या माणसाला आणण्यासाठी पाठवलं तिथं त्या विष्णूचे दूत आले, आमचं काही त्यांच्या पुढे चाललं नाही, त्या दूताने आम्हाला मारलं. आजपासून नेमका आपलं गिराईक कोणतं हे बघून आम्हाला पाठवत जा, म्हणजे आमची परेशानी होणार नाही. तुम्ही पाठवलं पण आम्हाला मार खावा लागला. काय चाललं होतं तिथं? आणि मग त्यांनी सांगितलं की तो आजांबेळ म्हणत होता, माझा नारायण, माझा नारायण, माझ्या नारायणाचं कसं? म्हणले बरोबर आहे, त्या नारायणाचं नाम जिथं असतं तिथं आपलं काम नसतं, आणि आपलं काहीच काम तिथं चालत नाही जिथं नारायणाचं नाम आहे. तुम्ही का बळजबरी केली? म्हणजे ते नारायणाचं म्हणजे त्याच्या मुलाला नारायण नारायण म्हणत होता. माझा मुलगा नारायण, माझा छोटासा नारायण, माझ्या छोट्या नारायण जेवायचं कळत नाही, माझ्या छोट्या नारायण बसायचं कळत नाही, माझ्या छोट्यानं बोलता येत, त्याच्या मुलाचं नाव घेता होता. यमराज म्हणले ते नाव त्याच्या मुलाचं नाही, ते नाव त्या वरच्या नारायणाचं नाव आहे. अंतकाळी ज्याच्या नाम आले मोठा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मोठा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मोठा, अंतकाळी ज्याच्या अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. पहा, अजामिळ आज त्याला कळलं की माझ्यामुळे यमराज आपल्या दूतांना मर्यादा देतात. नका जावो तया गावा, नामधारकाचा सेवा, सुदर्शन घ्यावा, करती फिरे भोवती. नका जावो तया मर्यादा सांगितली, नका जाऊ त्या गावा. कोणत्या गावाला जाऊ नका? नामधारकाच्या शिवा. यमा धर्म सांगे दूता, जाऊच नाही. यमदूत यांना मर्यादा दिली, नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या शिवा, सुदर्शन घ्यावा, घरटी फिरे भोवती. काय तिथं सुदर्शन चक्र आहे.
भगवान महाविष्णूने आपल्या नामधारकांचं संरक्षण करण्यासाठी सुदर्शन चक्र त्या नगरीवर ठेवलेले. शेवटी यमदूतांना मार खावा लागला, विष्णुदूतांचा विजय झाला. अजामेळला सांगितलं, तू माझं नामस्मरण केलंय, तुझ्या मुखामध्ये माझं नाम आलंय, तुझी इच्छा तुझ्या मुलांचं संगोपन करण्याची आहे. इथून पुढे त्या अजामेळला भरपूर आयुष्य मिळालं आणि त्या अजामेळाचा उद्धार देखील झाला. अजामेळ पापराशी, पापाची राशी होता पण त्याचा उद्धार झाला. हे नामाचं महत्व आहे. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. या नामस्मरणाच्या प्रकरणानंतर आणखी नामाचा प्रभाव दाखवण्यासाठी एक गुप्त गोष्ट, एक गुह्य प्रकरण मी आपल्या समोर ठेवत आहे. संध्या आहे, वेळ आहे. त्याला हर्यश्व हंस गुह्य नावाचं प्रकरण आहे. हंस गुह्य. प्राचेतस दक्ष यांची आशिकनी नावाची पत्नी आहे आणि प्राचेतस दक्ष महान तपस्वी आहेत. तपो मे हृदयम ब्रह्मास. तप म्हणजे माझं हृदय. भगवान विष्णू तपाला आपलं स्वतःचं हृदय मानतात. विद्या क्रिया शक्ती, आपल्या जवळ ज्या विद्या आहेत ही क्रियात्मक शक्ती आहे. अंगानी क्रतवो, याप्रमाणे तप माझं हृदय हा जो प्राचेतस दक्ष नावाचा प्रजापती आहे, अत्यंत तपस्वी आहे. पत्नीचं नाव असिकनी असं आहे. आता पती पत्नी म्हटल्याच्या नंतर त्यांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये काही ना काही संतती पाहिजे. जसं धन पाहिजे, जसं द्रव्य पाहिजे, घरदार शेतीबाडी हे पाहिजे, तसं आपल्या घरामध्ये काही ना काही पुत्र रत्न असलं पाहिजे. एखादा मुलगा, एखादी कन्या, आणि त्याशिवाय घराला शोभा नाही. हर्यश्व नामक या तीर्थावर त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या पुत्र रत्न प्राप्त करून घेण्यासाठी भगवान परमात्मा अशी लीला दाखवतात. फक्त आपण तो हा न करीतो काही, आपण फक्त त्याच्या चरणावर लीन होणं गरजेचं आहे. आज छोटीशी राई असली तरी तिचा डोंगर बनवण्याची ताकद त्यांच्यामध्ये, आणि आज खूप मोठा डोंगर असला तरी त्याची छोटीची राई बनवून सोडण्याची ताकद त्या परमात्मा. इच्छा धरली आहे, पुत्र रत्न पाहिजे. असिकनी ही पत्नी आहे. प्राचेतस दक्ष महान तपस्वी आहे, पण घरात पुत्र रत्न नाही, पुत्र रत्न नाही. भगवान परमात्म्याने ठरवलं त्या पूर्ण तपश्चर्येचं फळ यांना देऊन टाकू. आणि मग त्यांना 1000 पुत्र आहेत. 1000. नवम स्कंदामध्ये जशी राजा सगराची कथा येईल, आणि त्या राजा सगराला 1000 पुत्र होते, पण एकही पुत्र त्याला परमार्थाला अनुकूल नव्हता. एकही अनुकूल नव्हता. एकच असावा. एकच चंद्र तमो हंती नच तारांगणो पिश. संध्याकाळच्या वेळेला एकच चंद्र संपूर्ण अंधकाराचा नाश करतो. चांदण्या किती असतात आकाशात? कोण मोजल्यात चांदण्या किती? भरपूर चांदण्या असतात, पण अंधकार नष्ट करतात का? झिलमिल झिलमिल जाग्यावर चमचम करतात. त्यांचा प्रकाश इथपर्यंत येत नाही. आणि चंद्राचा उदय झाला, प्रकाशामध्ये शीतलता आणि अंधकार दूर करण्याची ताकद. एकच चंद्र तमो हंती नच तारांगणो पिश.
उद्योगीन सिंह, सिंहासारखा, चंद्रमासारखा एखादा पुत्र. किती मुलं आहेत त्यांना आता? 1000 मुलं आहेत. राजा सगराला 1000 मुलं, पण परमार्थाच्या लायकीचा एकही नव्हता. 9 स्कंदामध्ये सांगतो त्यांची कथा. दूर तर हरयश्व या मुलांचं नाव आहे. नारदांची भेट झाली आहे सिंधू नदी. या सिंधू नदीवर नारदांची भेट झाली आणि नारदांनी सांगितलं, चला तुम्हाला सर्वांना संगमावर घेऊन जातो. तो का म्हणे, गंगा सागर संगमी अवघा झाल्या ओरबी एक माय, अवघा झाल्या ओरबी एक माय, अवघा झाल्या ओरबी एक माय. तुका म्हणे सागर संगमी अवघा झाल्या तुका म्हणे, गंगा सागर संगमे अवघ्या झाल्या उर्मी एकमय. नारायण सर कवच असं म्हटलेलं. ज्या गंगा सागर संगमावर नारदांनी त्या 1000 मुलांना घेऊन गेले. घरात 1-2 मुलं असले तर आई वडिलांना सांभाळण्याची पंचायत. 1-2 ऐकत नाहीत लेकर, आणि मग सांभाळता सांभाळता आई बापाच्या नाकी नऊ येतात. आज नारदांनी 1000 मुलांना शिक्षण देण्याचं ठरवलं. पण लेकर ऐकली पाहिजे, यांनी माझं ऐकलं पाहिजे. पण नारदांनी प्रयास केला. अगोदर त्यांची मन जिंकून घेतली, त्या लेकरांची मन जिंकून घेतली. फार मोठ्या घराण्यामध्ये तुम्ही उत्पन्न, तुमचे वडील प्राचेतस्तक्ष एवढी मोठी महान तपश्चर्या त्यांनी केलेली आहे. आई अशिकनी ती महान पतिव्रता आहे. सुशीलो मातृपुण्येन, आणि म्हणून तुमचे अंतकरण सुद्धा फार पवित्र आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती, शुद्ध बीजा बीज बोया बबूलकार आम कहा से आय. कोणतं बी लावलं? बबूल, बाबळीचं बी लावलं आणि झाडं मोठे करून प्रतीक्षा करू लागला आंबे कधी येतील. आता झाडच जर तो बाबळीचं लावलंय, आंबे येण्याची वाट कशी पाहतो? एकाने विचार केला, बीज जरी कडू आहे त्याला आपण गोड बनवण्याचा प्रयत्न करूया. लिंबाची या झाडा साखरेचे आळे, बीज तैसे फळे तीतया. लिंबाचं झाड आहे, विचार केला कडू का बरं, याला गोड करतो. लिंबोळी आणली, जमिनीत नाही साखरेमध्ये ठेवली, पाणी नाही दूधच घातलं, आणि मग ते झाडही चांगलं आलं. आता निंब निंबोळिया मोडोनी आला, तो कावळ्यासी सुकालू झाला. भरपूर लिंबोळ्या आल्या. लिंबोळीनं ते दूधच प्यालं होतं, साखरच होती. कापूर घातला होता खत म्हणून, किती सुगंधित झाला असेल ते. भरपूर लिंबोळ्या आला. मग लिंबाला लिंबोळ्या आल्याच्या नंतर माणसं जातात का खायला, रस काढायला? आंब्याचे आंबे काढून रस काढतात, रस पितात, आंबे चोखतात माणसं मोठ्या हौसाने. आणि लेकरांना तर लय आंबे खायचे हौस. आंब्याच्या दिवसामध्ये संपूर्ण कपड्यावर डाग पाडतात लेकर. लिंबाला पहाड लागला आणि मग म्हणले चला आता लिंबाच्या लिंबोळ्या खाण्यासाठी चला. नाही,
लिंबाच्या लिंबोळ्या आल्या म्हणजे खायला कोण जातं माहिती आहे का? कावळ्याशी सुकाळू झाला कावळे. आंब्याला जर आंबे आले तर माणसं खायला जाणार. द्राक्षाला जर द्राक्ष आले तर माणसं द्राक्षाची चव. माणसं मोठे चवदार माणसं आहेत. जीभच अशी माणसाजवळ की तिला प्रत्येक पदार्थाची जीभ कळते. कडू, आंबट, खारट, गोड, तिखट, कटवमल लवणा, तीक्ष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहीन. थोडंही खरड झालं एवढ्याची एवढी झालीस. 4 लेकरं झाले, म्हातारी झालीस. तुला भाजी करता येत नाही साधी घरातल्या बायकोला. उगा एवढं जरी मीठ जास्त थोडं जरी कमी पडलं तुला काही अक्कलच नाही. भाजीच बनवता येत नाही. सारं आळणे बनली भाजी. कटवमल ही जीभ मोठी चाबरी आहे. चाबरी हिला चव पाहते इकडच्या पदार्थाची तिकडच्या. चांगला पदार्थ असला की मग पंक्तीला गर्दी होते. गुलाबजामुन बनवा बघा किती गर्दी होते पंक्तीला. आणि साधा भेद करा. साधा शिरा भाताचा जाऊ दे म्हणते आज काय शिरा भाताचे भेटेल कधीतरी. पण गुलाबजामुन म्हणलं की आवर्जून जीव रसने वो रसो मातृके वो माय. रसने वो रसो मातृके वो माये. मातृके वो माये. रसने वो नामामृत रस पिब जिव्हे. नामामृत रस पिब जिव्हे. रसने वो रसो मातृके वो माये. रसने वो रसो मातृके वो माये. रसने वो माऊली गणपराया रसनेला जिभेला रस चाक म्हणतात. पण कोणता रस? रसने वो रसो मातृके वो माय. नामामृत रस पिब जिव्हे. नाम अमृताचा रस जिवे तू पी. आहे का प्रमाण? जिवे गोड 3 अक्षराचा रस. 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 जिवे गोड 3 अक्षराचा जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस. कोणती अक्षर 3? विठ्ठल. जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस. अमृत जयास फिके पुढे. ज्याच्या पुढे अमृत ही फिका आहे. जिभेला हा रस पाहिजे. आमची जीभ अनेक प्रकारचे रस चाकते. नामामृत रस पिब जिव्हे. रसने वो रसो
मातृके ओ माय नाम अमृताचा रस. हरियश्व प्रकरणामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर ही 1000 मुलं गंगा सागर संगमावर नारदांची भेट आहे. आणि नारदांनी त्या 1000 मुलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. आणि प्रश्न एका अटीवर, तुमचे वडील तुम्हाला हरियश्व नावाने पुकारतात, हरियश्व नावाने बोलतात, प्राचेतस दक्ष आहेत, आशिकनी माता आहे. बहुतेक तुमच्या वडिलांनी तुम्हाला प्रपंचामध्ये गोवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता तुम्हाला मी तुमच्या प्रपंचामधून बाहेर काढणार म्हणून उपदेश करतात नारद. मी तुम्हाला प्रश्न विचारणार, या प्रश्नाची उत्तर तुम्ही द्यायची. नाही उत्तर आले तर तुम्ही सुद्धा फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं. आई वडिलांनी सांगितलेला उद्योग तुम्ही करायचा नाही. पहिला प्रश्न विचारला. असा एक देश आहे की ज्या देशामध्ये एकच पुरुष आहे. असा एक देश आहे की ज्या देशामध्ये एकच पुरुष आहे. म्हणजे याचा अर्थ बाकी सर्व स्त्री आहेत. असा कोणता देश आहे तो की जिथे एकच पुरुष आहे? नारदांचा पहिला प्रश्न त्या हरियश्व म्हणजे 1000 मुलांना पहिला प्रश्न विचारला. असं एक चक्र आहे, चक्र चाक, की जे सर्वांच्या डोक्यावर फिरते. सर्वांच्या, कोणाच्याच नाही म्हणून असं नाही. जगातली जेवढी जीव आहेत, जीव, या सर्व जीवांच्या डोक्यावर हे चक्र फिरत आहे. दुसरा प्रश्न आहे, ते मुलं विचार करू लागले. एक अशी स्त्री आहे की जी बहुरूपीचं रूप धारण करणारी स्त्री आहे. तिसरा प्रश्न, जी बहुरूपीचं रूप धारण करणारी स्त्री आहे. चौथा प्रश्न, एक अशी गुहा, एक अशी गुहा आहे की तिच्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर पुन्हा वापस नाही. एकदा गुहेमध्ये गेला पुन्हा आतमध्येच. 4 प्रश्न विचारले. एक अशी नदी आहे. 5वा प्रश्न, एक अशी नदी आहे की जी उलटी वाहते. उलटी. आपल्याकडच्या नद्या उंचवट्याकडून जिकडं उतार असेल तिकडं वाहतात, खालारा धावे पाणी. पण ही नदी अशी आहे की ही उलटी वाहते, खालच्या भागाकडून वरच्या भागाकडे वाहत जाणार. एक असं विचित्र घर आहे. 6वा प्रश्न, एक असं विचित्र घर आहे की जे 25 तत्वापासून बनलं. आणि त्या घरामध्ये एक हंस राहतोय. हंस. त्या हंसाच्या ताब्यामध्ये ही सर्व 25 तत्व आहे. असे प्रश्न नारदांनी त्या हरियश्व नामक पुत्रांना विचारले. ते पुत्र विचार करतात, एवढी मोठी गहन प्रश्न आहे. आपले आई वडील पुण्यवान आहे, तपश्चर्या केले, पण तेवढी बुद्धी आपल्याला पाहिजे ना. या महाराजांच्या प्रश्नाची उत्तर कशी द्यावी? मग त्यांनी दंडवत घातला. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, दंड हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग प्रणिपात केला. महाराज तुम्हीच प्रश्नाची उत्तर द्या. मग म्हटलं मी प्रश्नाची उत्तर देतो, पण मी सांगल ते पुन्हा ऐकलं पाहिजे. आणि ठरलंय आपलं, या प्रश्नाची उत्तर आम्हाला येत नाही, तुम्ही देणार. म्हणजे आम्ही तुम्ही जे काम सांगितलं ते काम करणार. सांगा असा कोणता प्रदेश आहे की ज्या प्रदेशामध्ये एकच पुरुष आहे? इदम शरीरम कौंतेय
क्षेत्रमित्यभिधीयते इदं शरीरम कौंतेय. अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान कृष्ण परमात्मा एक शरीर आहे आणि या शरीरामध्ये एकच पुरुष आहे. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. शरीर म्हणजे एक क्षेत्र आहे. हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे, शेत आहे शेत. पहा, या शरीर रूपी शेतामध्ये पीक मात्र जे येणार आहे ते पीक आणि पाप आणि पुण्याचं पीक आहे. या शरीरामध्ये जे पीक येणार आहे ते पीक म्हणजे पाप आणि पुण्याचं पीक आहे. या ठिकाणी जीव हा शेतकरी आहे. या शरीरामध्ये जो जीव आहे तो